मॅट्स तुझी स्ट्रॅटेजी काय कमाल आहे यार. मी गॅरीची वाट लावायला एक पाऊल मागे आली तर कंपनीला एक पाऊल पुढे दिलं. करेक्ट. आणि बाय द वे, या कामाच्या बाबतीत जे काय मला शिकायचं ना ते तू मला शिकव. आणि गॅरी आणि मायाला त्रास कसा द्यायचा ना हे बोक्या सांगेल ना मला. काय रे? हो, ही तर आता ह्याची कन्सल्टन्सी उघडणार आहे. हा, इथे त्रास देण्याच्या भन्नाट आयडियाज मिळतील. आणि त्या कंपनीचा मी सीईओ आणि आनंद मॅनेजर. काय रे? हो, आणि त्रास कसा होतो हे मला चांगलंच माहितीये नाही का सर. हो, पण तेवढंच महत्वाचं नाहीये. आपल्याला राधिका मसाले सांभाळायचंय, ते ग्लोबल करायचंय, सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे राधिका मसाले. त्यासाठी एवढंच करून उपयोगाचं नाहीये, तुला प्रॉपर ट्रेनिंग घ्यायला लागेल शन्या. हा हा, शिकेन ना मी सगळं. तू शिकव हळूहळू. हा, हळूहळू नाही, एकदम जोरात. शन्या, लाईफ असो की बिझनेस असो, आपल्याला आपला स्पीड वाढवायला लागतो, अनेक गोष्टी शिकायला लागतात. त्यामुळे आपल्याला हा स्पीड मेंटेन करायचा, रादर तो वाढवायचा आहे. त्यासाठी उद्यापासून तुझं ट्रेनिंग सुरू. उद्यापासून कोण देणार ट्रेनिंग मला? अर्थात मी. ओ द लकी शनाया. पहिली जरा सांभाळून, तुमच्या समोर एक ठोकळा बसलाय. सर, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मातीच्या गोळ्यातनं सुद्धा मूर्ती घडवता येते ना. डन डन, घडव. पर ये तो शुरुआत है शनाया. यापुढे मॅम कडून खूप काही शिकायला मिळणार आहे तुला. आलोच जरा. अरे सॉरी, चुकून तुझाच फोन घेतला. आलो. तर मग कुठे चाललास? अरे काय कुठे जाणार आहात? काय जेवताना मध्येच? अरे हो रे, लवकर ये. आलो. हा, काय आलं? नाही, आलो जाऊ. हा. सर शन्या, उद्यापासून तुझं ट्रेनिंग सुरू. तुला सगळं शिकायचंय. प्रिपरेशन पासून ते प्रेझेंटेशन पर्यंत, प्लॅनिंग पासून ते प्रोडक्शन पर्यंत. हा, सगळे पी. पी फॉर पपीज. प्रॉफिट. सॉरी. काय गुरु, बोललास ना मायाशी? शाबास मेरे शेर. कसलं डोंबल्याचा शेर. माझा पार भितरा ससा झाला होता, ससा. हा म्हणजे? अरे मी काही विषय काढायच्या आधी तीच बोलून मोकळी झाली. काय? ती डायरेक्ट बोलायला लागली, गुरु आपण लग्नच करूया. म्हणजे माझी मनाची तयारी आहे. आता आपण 2 महिन्यांमध्ये सगळं लग्न वगैरे एकदम करून मोकळे होऊया. मी आईशी बोलते, माझ्या मनाची तयारी झाली, आता तू तुझ्या मनाची तयारी कर. आता काय बोलणार याच्यावर मी? अरे मागच्या जन्मी सरडा बिरडा होती की काय? काय रंग बदलते यार? मला तेच कळत नाही यार. तिकडे ती शनाया राधिका मसाल्याची सर्वे सर्वा झाली, तर इथे मायानं आपलं स्टँड बदलायचं काय कारण आहे? भाई इनसिक्युरिटी, इसको बोलते है इनसिक्युरिटी. अरे तू इतका प्रामाणिकपणे वागतो तिच्याशी आणि ती डाऊट घेते यार तुझ्यावर. म्हणजे आता ती शनाया त्या राधिका मसाल्याची सर्वे सर्वा झाली आहे, तर हिला वाटतंय तू हिला सोडून तिच्याकडे जाशील. भाई भाई क्या देख रहे हो यार? ये देखने से पहिले यार मी मला सांगतो, तुला शनायाने कधी असं वागवलंय का? नाही रे, पण मी काही नाही यार. तू त्या मायाला सरळ सांगून टाक तिला, नाही लग्न करायचं, जा. अरे असं कसं डायरेक्ट? अरे मी असं कसं मायाला डायरेक्ट नाही म्हणू? अरे म्हणजे मायासारखी मुलगी स्वतःहून लग्नासाठी विचारत असताना असं कसं करेन ना मी? कोणाशी बोलतोय? हे केडी. अच्छा, लग्न तुझं आणि माझं, त्याला काय प्रॉब्लेम आहे? तो कोण नाही म्हणणारा? नाही, मी बोलते. नाही मी बोलते. हॅलो, मी आणि गुरुनाथ लग्न करतोय. डू यू हॅव एनी प्रॉब्लेम विथ दॅट? कोण? माया का? अगं मला काय प्रॉब्लेम असणार आहे? अरे मला तर आनंदच होतोय. मी नाचतोय इकडे, फक्त डीजे लावायचं बाकी आहे. तुला कसं दिसणार? ओ दॅट्स ग्रेट देन. म्हणजे हा खोटं बोलतोय. कोण हा? गुरु.
गुरुनाथ काय मला काय माहित काय बोलताय. अय पण असं कसं, तुम्ही लोक तयार आहात तर लग्न करायलाच हवं. मी त्याला तेच समजावून सांगत होतो की मनासारखी मुलगी मिळाली आहे. माया, लॉटरी लागली तुझी, लॉटरी लॉटरी. तो तर म्हणतोय मनासारखी मुलगी मिळाली तुला, लग्न केलंच पाहिजे म्हणून. किड्या खोटं बोलतोय हॅलो, मी काय सांगत होतो. अरे मी लग्नातच सांगत होतो. हॅलो 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 गुरु, हॅलो माया, हॅलो हॅलो, नेटवर्क प्रॉब्लेम. मला आवाज येतोय तुझा. नीट नीट बोल, काय बोलायचंय ते. हॅलो माया, अगं लग्न करून टाका तुम्ही. हा लग्न करा. हॅलो, लग्नासाठी नेटवर्क लागत नाही. हॅलो हॅलो. काय यार, दोघांमध्ये मी फसलो उगाच. माया, मी म्हंटल तुला केड्या काहीतरी कोणी काही म्हणू, मला काही फरक पडत नाही. माझा डिसिजन झालाय अँड दॅट्स फायनल. पुढच्या 2 महिन्यात आपण लग्न करणार आहोत. गेट रेडी फॉर इट. ओके. बोल काय बोलायचं होतं? साडी कुठून घेतलीस? ओ ही साडी ना सर. फालतूपणा करते. कशाबद्दल बोलायचं असणार? दोन्ही. दोन्ही काय, किती कळतं, काय चाललंय मग? ती फालतू बडबड करू नको ग. तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्स बद्दल बोलायचंय मला. काय गेलो? काय केलं काय? आता राधा बाहेर काय बोलली कळतंय ना तुला? उद्यापासून ट्रेनिंग सुरू होणार आहे तुझं. हे राधिका मसालेचे सीईओ आणि आरजे ते दोन्ही एकत्र कसं जमणार आहे तुला? जमेल रे, करू मॅनेज आपण. काय करू मॅनेज? ते काय एका हातात बर्गर आणि दुसऱ्या हातात कोल्ड्रिंक हे असं मॅनेज करायचंय का? ही दोन्ही फील्ड नवीन आहेत तुझ्यासाठी, एक्सपिरियन्स नाहीये. हा मग दोन्ही ठिकाणी कसं मॅनेज करणार आहे शनाया तू? हे बघ क्या, मी अजून विचार केला नाहीये नीट. मी दोन्ही फील्ड नीट समजून घेते आणि मग काय ते करू शकतो ना आपण मॅनेज. आणि समजून घेतल्यानंतर तुझ्या लक्षात आलं की आपण एकाच ठिकाणी वेळ देऊ शकतो, तर मग काय करणार? एक काहीतरी कॉम्प्रोमाइज करावंच लागणार आहे ना तुला. मग सोडणार काय सांग ना? ही रिस्पॉन्सिबिलिटी सोडणार आहे का? तुझा आरजे बनण्याचं ड्रीम बाजूला ठेवणार आहेस तू? बरं चल, आपण गृहीत धरूया की तुला दोन्ही ठिकाणी वेळ देता येतोय. तरी पण तुला एक गोष्ट लक्षात येते का? सीईओ म्हणून तू मिरवू शकतेस, पण आरजे म्हणून नाही. चॅनलची पॉलिसी आहे तशी. मग उद्या जर तुला राधिका मसालेमधून त्या रेडिओ चॅनलला जायचं असेल तर कसं करणार आहेस तू? काय लपवाछपवी करत बसणार आहेस का? आणि पकडली गेलीस तर काय होईल? काय रे बोक्या, किती खुश होते मी. सीईओ पण आणि आरजे पण झाले म्हणून. मस्त हँगओव्हर मध्ये होते, सगळा उतरवलास. किती घाबरवतोस मला सतत. तुला काहीतरी सांगतो तेव्हा दरवेळेला मी तुला घाबरवतोय असं का वाटतं का तुला? मग हे असं करून बोलशील तर मी घाबरणारच ना. मी ते नीट कर आधी फोरहेड. मी काय सांगतोय ते कळतंय ना तुला? मला कळतंय तू काय सांगतोय ते, पण आपण दोन्ही ठिकाणी कमिट केलंय ना आता, आणि मला हेही करायचं आणि तेही करायचं. हे बघ, तू शहाणी असशील ना तर तुला एक काहीतरी सोडावं लागेल. ऐक ना, महिनाभर ट्राय करू, नाहीच जमलं ना तर मग डिसिजन घेते ना मी काहीतरी. ट्राय अँड एरर हा ऑप्शनच नाहीये. डोंट ट्राय एवढाच ऑप्शन आहे. हो क्या, मिडल वे असेल ना रे काहीतरी. विचार कर ना. एरवी काय काय सोल्युशन सांगत असतो मला. काय असणार आहे मिडल वे? आणि मिडल वे काढायचं असेल ना तर आपल्याला राधाशी बोलायला लागेल, तीच काढू शकते. अरे पण राजला कसं सांगायचं? ती चॅनल पॉलिसी हात टाकतील ना मला. तर तू आणि मी सोडून कोणाला सांगू शकत नाही. पण आता राधा काही वेगळी आहे का? आपल्यातलीच आहे ना. ऍक्च्युली राजला सांगू शकतो, पण ठीक आहे, नीट वेळ बघून सांगू कोणी नसताना. पण एक लक्षात ठेव, आता तुझ्या 2 आयडेंटिटीज आहेत. एक सीईओ शनाया सबनीस आणि दुसरी आरजे शनाया सबनीस. नाही, आरजे शनाया नाही, हो? आरजे बिंदू राणी. बिंदू राणी या नावाने शो करायचा आहे तुला. हो, काय इंटरेस्टिंग नाव आहे रे, बिंदू राणी. आवडलं ना? चांगलं आहे, आता आवडू दे. पण यापैकी कुठली आयडेंटिटी तुझ्याबरोबर राहणार आहे आणि कुठली नाही हे राधाशी बोलल्यावरच कळेल आपल्याला. तोपर्यंत मस्त आहे. बिंदू राणी, ए नको ना. मी तुला आता अशीच आहे लटोरी म्हणून. बिंदू राणी, गप्प ना, गप्प बस. चला डिनर एन्जॉय करू तोपर्यंत. बरं काय सांगून आलीस तू इथे? हे काय एवढं काय करतोय रिॲक्ट? मी पण तेच सांगून आलोय ना म्हणून. पण ठीक आहे, पण आता मी आधी जातो, थोड्या वेळाने. थोड्या वेळानेच येणार आहे, मला खरंच जायचंय. जा ना मग. तू जा ना मग. शनायातले काही गुण हे खरं तर आपल्यासाठी असेच आहेत. तिला अनेक गोष्टी कळत नाहीत, पण त्या समजावून सांगायला लागतील. तिला या बिझनेससाठी मी ग्रूम करेन, डोंट वरी. हे बा, मी त्याची जबाबदारी घेते, फक्त तुम्ही. का रे? अरे शनाया कुठे आहे? अरे तिला घेऊन यायचं ना, ती तिथेच बसेल सेल्फी वगैरे काढत. ते लाईन होती ना, खूप लाईन होती. अरे सौमित्र, तू इथेस? बेसिनचा नळ ऑन ठेवून आलास?
तुला कसं कळलं रे? तू काय लेडीज वॉशरूम मध्ये गेला होतास? अरे असं कसं जाईल मी ते बाहेर अरे हा काय मुद्दा आहे का की चर्चा करण्यासारखी गोष्ट आहे का? आता राधिका काहीतरी महत्वाचं बोलते ना तुझ्याबद्दल. तू बोल करा. हाय मम्मा. बेबी कुठेस तू? वेर आर यू? अगं मी राधिका मसाले टीम सोबत बाहेर आले जेवायला. अगं मग कळवायचं तरी ना. तू सीईओ झालीस ना म्हणून मी तुझ्या आवडीच्या सगळ्या डिशेस बनवल्यात आणि डिनर साठी तुझी वाट बघतेय. हो सॉरी मला लक्षातच नाही आलं. सॉरी मम्मा. इट्स ओके. ओके एन्जॉय युअर डिनर. हे काय डिशेस मी उद्या परत बनवेन. हा आणि केड्याला आज बोलवते ना मी या डिशेस संपवायला. किती गोड आहेस तू मम्मा. थँक्स. बरं शरू बेबी एक काम करूया का? आता आपण उद्या हा बेत बनवतोच आहोत तर राधिका आणि टीमला पण आपण इन्व्हाइट करूया ना. आपल्याकडनं त्यांना ट्रीट देऊया. हा चालेल मस्त आयडिया. ठीक आहे सांगते. बाय बाय बेबी. ऐका ना मला तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करायचंय. मम्माने उद्या जेवायला बोलवलंय सगळ्यांना. अरे वा शनाया, तुझ्या मम्माला थँक्स सांग. पण आम्ही सगळे काय येऊ शकणार नाही. उगीच ऑफिस कशाला बंद ठेवायचं. तू एक काम कर ना, राधिका वहिनींना घेऊन तू जा. पुढच्या वेळेला आम्ही सगळे येतो. पन्नू असं काय, या ना. बरं ठीक आहे नेक्स्ट टाइम. प्रॉमिस, सगळ्यांतर्फे माझ्याकडून प्रॉमिस. येऊ शने आम्ही, पण तू जरा सावध राहा. काय गुरुनाथ आजच्या प्रकारामुळे जरा चिडले असतील. उद्याचा प्रोग्राम स्पॉइल कसा करायचा ह्याकडे त्यांचं लक्ष असेल. तेव्हा त्यांना कळू देऊ नको की आम्ही येणार आहोत. त्यांच्यासाठी सरप्राईज राहू दे हे. ओके ठीक आहे. बरं सॉरी फोन यायच्या आधी तू काहीतरी बोलत होतीस ना, कंटिन्यू कर. नाही काही नाही, तसं माझं बोलून झालंय. बाकी आपण उद्या बोलूया. आता तुम्ही डिनर एन्जॉय करा. मस्त सेलिब्रेशन झालं यार, मज्जा आली. खूप खाल्लो ग मी. थँक्यू सो मच सगळ्यासाठीच. शन्या थँक्यू. काय म्हणजे काय, तू एवढं सगळं केलंयस माझ्यासाठी. मी काय करू तुझ्यासाठी सांग ना मला. मी काहीच नाही केलंय, तू माझ्यासाठी खूप काही केलंयस. खरं तर मी तुला गृहीत धरलं आणि ही सीईओ पदाची जबाबदारी तुझ्यावरती सोपवलीये. पण शन्या हे काहीच नाही. यानंतर तू माझ्यासाठी जे काही करशील ना ते जास्त महत्वाचं. अरे हो, तू डिनरच्या आधी काहीतरी म्हणत होतीस. काय होतं काम एक्झॅक्टली? तेच सांगते. माया समोर यांची पोलखोल करणं आपल्याला जास्त महत्वाचं आहे आणि त्यासाठी खरं तर गुरुनाथच आपल्याला मदत करणार आहेत. ते कसं काय? आता तू राधिका मसाल्याची सीईओ झालीस, त्यामुळे ते तुझ्या मागे लागतील. राधिका मसाले बंद कसं पाडता येईल यासाठी प्रयत्न करतील. तुझ्याशी पॅचअप करण्याचा प्रयत्न करतील. बरोबर आहे, पण मी नाही पॅचअप करणार त्याच्याशी. मला काही इंटरेस्ट नाही त्याच्यात. हा हेच तर तुला करायचं नाहीये. पॅचअप करू? नाही तसं नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की ते तुझ्या मागे लागतील, तुझ्याशी पॅचअप करण्याचा प्रयत्न करतील. तर तसं दाखवायचं की तूही पॅचअप करतेस. तुला भुलवण्याचा प्रयत्न करतील तर तूही दाखवायचं की तूही भुललीयस. हो कळलं. म्हणजे लगानमधला लाखा जसा वागत होता तसं करायचं. खेळायचं एका टीमसाठी पण सपोर्ट वेगळ्याच टीमला करायचा. करेक्ट. कळलं तुला तुझी निवड मी का केली येते? हो कळलं मला. गॅरीला आधी पटवलं होतंच की त्याला पटवणं सोपं आहे, काही टेन्शन नाही. पण बरं झालं मला त्याचा रिव्हेंज घ्यायचा चान्स दिलास तू. नाही शन्या, हे सगळं मी रिव्हेंज घेण्यासाठी नाही करत आहे. हे सगळं मी राधिका मसाले वाचवण्यासाठी करते. हॅलो पब्लिक, बिंदू राणी. वेलकम. अहो आपण हिला वेलकम करायला आलो, हीच आपल्याला वेलकम करते. वेलकम टू माय शो. बघताय ना तुम्ही. बघते ती झोपेत लाईव्ह जाते. झोपेत आपण सगळेच लाईव्ह असतो, म्हणजे जिवंतच असतो ना. अरे ते वाला लाईव्ह नाही रे बाबा. अरे ही ते शनायावालं लाईव्ह जाते तिथे, म्हणजे ती शो करते ना तशा लाईव्ह मध्ये. म्हणजे झोपेत सुद्धा स्वतःच्या ड्रीमचा पाठलाग करते. याला म्हणतात हाडाचा कलाकार. आपल्या आधी काय ठरलंय, आधी तिचं स्वागत करायचं आणि मग हे सगळं कौतुक. हो राईट. लेफ्ट. कुठे कार्पेट घाला ती. हो कार्पेट घाल. काय करतोय तिथे. तुम्ही जे मला फोन वाजतोय. फोन नाही वाजत आहे, ती करते ट्रीट. तिला ट्रीट पाहिजे आपल्याकडनं. ट्रीट करताय.
ती काय बोलते बघताय ना तुम्ही? पब्लिक तुमचं प्रेम. पब्लिक पब्लिक ओ ती घरच्या ऑडियन्सची नाही, बाहेरच्या पब्लिकशी बोलते. थांब जरा. शर्बाबी गुड मॉर्निंग. किती झालं तरी कोंबडा हरवल्याशिवाय राहत नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही माझ्या स्टुडिओ मध्ये काय करताय? स्टुडिओ आहे? स्टुडिओ नाही रे, माझी शनू बेबी हल्ली जिथे उभी राहते ना तिथे स्टुडिओ होतो. शनू बेबी बाय द वे हे तुझं बेडरूम आहे. येस. मी घरातच आहे. आणि आम्ही दोघे तुझं अभिनंदन करायला आलो आहे. अभिनंदन. वन मिनिट. 1 2 3 1 2 3 1 2 3. ऍक्च्युली हे सगळं ना आम्ही कालच केलं होतं. म्हणजे गॅरी आला ना आणि तू आलीच नाही त्यामुळे आमचा मूडच ऑफ झाला. एनिवेज पण आजचा दिवस नवीन दिवस, नवीन एनर्जी. मालकीण बाई काय कसं वाटतंय राधिका मसाल्याची मालकीण होऊन? नाही, छान वाटतंय, एकदम छान वाटतंय. सगळी राधिकाची कृपा आहे. राधिका ट्रेनिंगला येणार होती ना? पुढे किती वाजले? रिलॅक्स. मी ना आज जेवणाचा घाट घातलाय तर राधिका म्हणाली तुम्ही आता एवढा जेवणाचा घाट घातलाच आहे ना तर ट्रेनिंग आपण उद्यापासून सुरू करू. अंडरस्टँडिंग येईल गो राधिका माझी. पण माझी सरप्राईज कशी वाटली तुला? खूप छान, खूप वाटलं मला. असं असं दिवसभर खूप सरप्राईजेस मिळणार आहेत तुला. थँक्यू किड्या. बरं सनया मला ना तुझ्याशी काहीतरी महत्वाचं काही बोलायचं नाही आता. काय नाही काही नाही तुझा फ्रेश हो फ्रेश हो. पायर पायर पायर. मला बोलायचं तुझ्याशी. नाही बोलायचं. बोलणार नाही बोलायचं. बोल ना माझ्याशी, मी इथंच आहे. तुमच्या दोघांचा काय फक्त भांडणासाठी जन्म झाले का? काय चाललंय? एवढा काय इश्यू आहे? बोलू दे ना मम्मा त्याला. बोल रे तू. काय? अरे शनू बेबी तो जर आता बोलला ना तर तू तुझ्या डोक्यात जाईल. काहीतरी नॉनसेन्स बोलतोय तो. तसंही डोक्यात जातो माझ्या. आणि जास्तीत जास्त काय बोलणार आहे? मार खाईल माझा. बरं ठीक आहे, मी मार खाईल हवं तर, पण मी बोलणार म्हणजे बोलणार. हवं तर आत्ताच मारून घे. काय माहितीये का शनया, मॅटर खूप सिरियस आहे. काय झालं असेल? तुझं सिरियस फेस खूप फनी आहे. ऍक्च्युली तू सिरियस होऊ शकतो ना यावर माझा विश्वासच नाहीये. तू एकदा सिरियस होशील फक्त. कधी? हॉस्पिटल बेडवर. यार मी आता सिरियसली बोलतोय ना, मग ऐक ना यार. बरं तू प्रोफेशनली सेट झाली आहे यार आता, मग पर्सनल लाईफ मध्ये पण सेट हो ना. म्हणजे काय करायचं आहे? म्हणजे गॅरी बरोबर एकत्र हो असं सांगतोय. गेला ना डोक्यात? गेला ना. म्हणजे अगं त्याच डोक्याने विचार कर. तू आणि गुरु दोघ जण एक आहात. आता प्रोफेशनली तुम्ही सेट झाले आहात. आता मग पर्सनली का चाच पडताय? एक व्हा. आता म्हणजे तुम्ही दोघं एक व्हा. म्हणजे मला असं नाही म्हणायचंय की एक होऊन राधिका मसाल्याची वाट लावा किंवा एसबी कंपनीला रस्त्यावर आणा. म्हणजे राधिका मसाले, एसबी कंपनी, राधिका सगळं जागच्या जागी राहील आणि तुम्ही तुमच्या जागी राहा. हे बघ मी हवं तर गुरुशी बोलतो, मी त्याला पटवतो. तो राधिकाचा राग डोक्यातून काढून टाकेल. तिकडे राधिका सौमित्र खुश, इकडे तू आणि गुरु खुश. तुझ्याशी पॅचअप करण्याचा प्रयत्न करते, पण मी नाही पॅचअप करणार त्याच्याशी. हा हेच तर तुला करायचं नाहीये. पॅचअप करू तसं दाखवायचं की तूही पॅचअप करतेस. तुला भुलवण्याचा प्रयत्न करतील तर तूही दाखवायचं की तूही भुललीयस. तू काय डोक्यावर पडलास का? हा वेड लागलाय का तुला? वेड लागलाय. ही गोष्ट कधी होणारच नाहीये. का तू करायला सांगतोयस तिला? हिने मनात आणलं तर शक्य आहे. काय शनया? मी विचार करेन. पण मायाचं सोड ग, ती मोह माया आहे. मी गुरुला तिच्यातून बाहेर काढतो. पण तू पॅचअप करायला तयार आहेस ना? हा म्हणजे गॅरी आधीसारखं वागणार असेल तर मग मी विचार करेन. मला कुठे त्याच्यासाठी 3-3 लग्न करायचे. शनू बेबी म्हणजे तू गॅरीला माफ करणार का? मम्मा मी विचार करते म्हंटल ना. आणि सुधारणार आहे का तो? सुधारणार आहे का तो गॅरी तुझा? अगं मी सुधारेन त्याला. अगं मी कितीतरी विस्कटलेल्या चड्ड्यांच्या घड्या घातल्या. मग गॅरीचं विस्कटलेलं आयुष्य घडी घालायला मला वेळ नाही लागणार. थँक्यू सनया. मी आलो, मी पाहिलं, मी जिंकलं. केड्या तू कितीही प्रयत्न कर, बट आय नो गॅरी कधीच सुधारणार नाही. सो आता मला त्याच्या हातातलं खेळणं व्हायचं नाही. खेळणं बनेल तो माझ्या हातातलं. बघच कशी खेळवते.